आपल्याला माहिती आहे बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या समोर लांबच लांब ग्राहकांच्या रांगा आहेत. सोनं तारण ठेवलेलं सोडवण्यासाठी, आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी आणि आपले बॉन्ड किंवा आपले पैसे परत मिळवण्यासाठी. आता झालं असं की खुद्द संस्थेचे जे अध्यक्ष आहेत राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी सांगितलं की कर्नाटक मधला एक साखर कारखाना बुडाला आणि त्याला आम्ही पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा थांबवला. त्यामुळे त्यानं काय केलं, ऊसतोड कामगार असतील, इतर लोक असतील, यांना सांगितलं की तुम्ही 70,000 रुपये तोळ्याप्रमाणे तुमचं सोनं घेऊन बुलढाणा अर्बन मध्ये तारण ठेवलेलं आहे. आता ते सोनं 1.5 लाख रुपये झालेलं आहे आणि बुलढाणा अर्बन तुमचं सोनं विकणार आहे, तात्काळ ते सोडून आणा. त्यानंतर लोकांनी 5 रुपये 10 रुपये टक्क्यानं पैसे काढले, लोक पॅनिक झाले, अवैध सावकारांची मजा सुरू झाली आणि त्यानंतर आता लांबच लांब रांगा पतसंस्थेसमोर आहेत आणि याच्यामध्ये सामान्य लोक भरल्या जाणार आहेत, त्यांचं नुकसान होतं आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातले काही कर्मचारी निलंबित करण्यात आले होते बुलढाणा अर्बन पतसंस्थेतले, तर त्यांनी सुद्धा ही अफवा पसरवण्यामध्ये मोठा रोल प्ले केला असं भाईजी उर्फ राधेश्याम चांडक यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, ग्राहकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि जरी तुम्हाला भीती वाटत असेल तर तात्काळ तुमचे पैसे काढून घ्या. बँक 24 तास चालू आहे, बँक 12 महिने चालू आहे, 18 काळ चालू असणार आहे, बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमचं सोनं नाणं जे ठेवेल असेल ते तुम्ही काढून घ्या आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं सोनं नाणं ठेवू शकता. तुम्हाला जिथं सुरक्षित वाटतं तिथं ठेवा.